नमस्कार मंडळी, मी निकिता मराठी मनोरंजन विश्वमध्ये तुमचं स्वागत करते. आणि आता मी कुठे आली आहे तुम्ही बघू शकता. इथे मागे बिग बॉसचं घर आहे आणि या बिग बॉसच्या घराची सफर मी तुम्हाला आज घडवणार आहे. सो या बिग बॉसच्या घरामधला गार्डन एरिया, लिव्हिंग एरिया, किचन एरिया आणि वॉशरूम कसं असणार आहे ते सगळं तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. सो तुम्ही हा व्हिडिओ प्लीज स्किप करू नका, पूर्ण बघा. सो लेट्स स्टार्ट. सो हा आहे तो बिग बॉसचा एंट्री गेट आहे, एंट्रन्स आहे. जो इथून जे स्पर्धक आत येतात त्यांचा 100 दिवसांचा प्रवास हा इथूनच सुरू होतोय. सो इथून पुढचा प्रवास माझा तुम्हाला घराबद्दल दाखवण्याचा कसा असणार आहे, या लेट्स गो, चला. तर हा आहे बिग बॉसचा गार्डन एरिया. हा सुद्धा इतका कमाल डिझाईन करण्यात आलाय ना. सुरुवातीला मी तुम्हाला या घरातलं जे स्विमिंग पूल आहे ते दाखवतेय. हे बघा कसला भारी आहे. तुम्हाला माहिती आहे का, या स्विमिंग पूल मध्ये ना इथे भांडणं सुद्धा होतात आणि ते भांडणं झाल्यावर एकमेकांना पाण्यात सुद्धा ढकलतात. सो ती गोष्ट सुद्धा तितकीच इंटरेस्टिंग आहे आणि ते टास्क सुद्धा असतात या पाण्यामध्ये. सो पुढे जर आपण बघितलं ना, इथे स्विमिंग पूलच्या इथे जे काही मिरर डिझाईन केलंय ते इतकं कमालीचं केलंय ना. मिररला असं बाजूने छान ग्रीन कलरचे असे पानं दिसत आहेत आपल्याला. त्याच्यानंतर जर तुम्ही बघितलं ना, पूर्ण डिझाईन मध्ये ना घराच्या आपल्याला डोअर दिसत आहेत. म्हणजे जसं बिग बॉसची जी थीम आहे की दारं उघडणार नशिबाचा गेम पालटणार, सो तशीच काहीशी थीम आहे. आणि जर तुम्ही एंट्री केलीत ना की बिग बॉसच्या घरामध्ये ना इथे डोळा आहे, परत प्रत्येक डिझाईन मध्ये दरवाजा आहे. जसं बिग बॉसची थीम आहे तसंच अगदी. सो इथे पुढे पुढे जसं आलात तुम्ही तर इथे आहे जिम एरिया. येस, जे फिटनेस फ्रीक असतात त्यांच्यासाठी सो हे आहे. इथे डंबल्स वगैरे सुद्धा आहेत. येस, तुम्ही बघू शकता इथे. वाव, कमाल आहे हे सगळं. मला इतकं आवडलं हे. इथे जर तुम्ही बघितलं ना, हे ह्याची जी प्रिंट वगैरे ती इतकी कमाल आहे. म्हणजे सगळीकडे तुम्हाला फक्त दरवाजेच दिसणार आहेत. सो कुठेतरी या घरामध्ये स्पर्धकांना चकवा लागण्याची शक्यता आहे. कारण बिग बॉसने जसं सांगितलंय की 800 खिडक्या आणि 900 दारं या घरामध्ये असणार आहे. आणि आणखी एक म्हणजे 24 तास या कॅमेऱ्यांची नजर आपल्यावर असणार आहे, त्यामुळे 0 प्रायव्हसी. येस, आणि इथे सोफा सुद्धा आहे छान. इथे सुद्धा आपण बघितलं तर येस, हा सोफा. या सोफ्यावर बसून इथे गॉसिप सुद्धा घडतात. येस, स्पर्धकांमध्ये गॉसिप रंगतात, परत इथे भांडणं सुद्धा होतात. हा सोफा आणि ह्या उशा सुद्धा भारी आहेत. येस, खूप जास्त छान आहे हे सगळं. येस, बघूया आणखी पुढे पुढे किती इंटरेस्टिंग घर असणार आहे हे. इथे सुद्धा एक सोफा आहे, त्याच्यावरची जी प्रिंट आहे. आणखी एक महत्वाचं म्हणजे या बिग बॉसच्या घरामध्ये जर तुम्ही एंटर केलं ना तर इथे ना प्राण्यांची जास्त थीम दिसणार आहे तुम्हाला. जसे की आजकाल ना बिबटेश भाऊंची खूप हवा चालली आहे. सो बिग बॉसच्या घरामध्ये सुद्धा आपल्याला ते पाहायला मिळणार आहे. जर तुम्ही वरती जर पाहिलत ना, इथे वरती तिथे ना फक्त तुम्हाला बिबट्याच दिसेल. बिबट्या आहेत, परत आणखी सुद्धा प्राणी आहेत. म्हणजे एकंदरीत थोडीशी जंगल थीम किंवा फ्रूटची झाडं ती सुद्धा एकंदरीत थीम आहे. आणि जास्तीत जास्त दरवाजे पाहायला मिळतात. येस, सो आपण गार्डन एरिया बघितला, आता आपण लिव्हिंग एरिया सुद्धा बघणार आहोत. येस, हा आहे लिव्हिंग एरिया पूर्ण. तोही इतका भारी आहे. खाली सुद्धा बघतोय आपण नुसते दरवाजांची थीम आहे इथे. येस, हा आहे लिव्हिंग एरिया आणि या लिव्हिंग एरियामध्ये ना हा सोफा आहे. येस, सोफ्याचा जो शेप आहे तो फार कमाल करण्यात आलाय. आणि या सोफ्यावर ना वीकेंडच्या वॉरमध्ये सगळे स्पर्धक एकत्र येतात तेव्हा त्यांच्या मनामध्ये प्रचंड धाकधूक असते. आणि जर समोर बघितलं ना तर तिथे टीव्ही दिसेल आपल्याला. येस, हा जो टीव्ही आहे ना इथे, या टीव्हीवर आपल्याला भाऊ जे स्पर्धकांची शाळा सुद्धा घेतात त्यांच्याशी हसत खेळत गप्पा सुद्धा मारतात. सो या टीव्हीवरून थेट आपल्याला ते पाहायला मिळणार. सोबत इथे ही जी सुद्धा थीम आहे ना याच्या आजूबाजूचं, ते सुद्धा खूप मस्त करण्यात आलंय. मी जसं तुम्हाला पहिल्याच वेळापासून म्हणते की प्रत्येक वेळी दरवाजा आणि कीज असंच काहीतरी आपल्याला थीम दिसते. येस, इथे ना मला आणखी तुम्हाला काहीतरी दाखवावं असं वाटतं. येस, कम. हा दरवाजा, हे म्हणजे हे अजूनही काय आहे ते खरं तर गुलदस्त्यात आहेत. आपल्याला बिग बॉस सुरू झाल्यावर समजेलच, पण हे फार युनिक दिसतंय काहीतरी. हा इतका भारी बनवला आहे हा डोर. इथे काहीतरी सस्पेन्स असण्याची प्रचंड शक्यता आहे. ह्याची सुद्धा हा जो गेट आहे तो प्रचंड कमाल आहे. इथे छान असं हिरव्या पानांची वगैरे अशी थीम देण्यात आली आहे. येस, तर हा आहे संपूर्ण लिव्हिंग एरिया. तुम्ही जर माझ्या मागे बघितलं तर संपूर्ण लिव्हिंग एरिया आहे हा. ह्याच्या वरती सुद्धा आपण बघितलं तितकं भारी सजवण्यात आलंय हे सगळं. हे खूप भारी सजवण्यात आलंय, तुम्ही बघा.
डेकोर करण्यासाठी जे काही सजवण्यात आलंय ना ते प्रचंड भारी आहे. आणि इथे सोफ्यावर पण तुम्ही जर बघितलं ना तर इथे तुम्हाला चावीचं एक हे दिसेल, चावी आणि त्याच्यामध्ये डोळा, म्हणजे घरातल्या प्रत्येक सदस्यांवर नजर असणाऱ्याची. येस, पुढे पुढे आपण आता आपण लिव्हिंग एरियामध्येच आहोत, पण आपण लिव्हिंग एरियामधून आपण आता किचन बघूयात आणि डायनिंग टेबल सुद्धा बघूयात. येस, इथे किचन एरियाच्या बाजूला जर बघितलं ना इथे मस्त 2 अशा चेअर ठेवण्यात आल्या आहेत. येस, इथे स्पर्धक बसून छान नाश्ता सुद्धा करू शकतात. ह्याची जी थीम आहे पूर्ण गोल्डन वगैरे आहे. इथे एक कुशन सुद्धा ठेवलंय, तर ते पण फार कमाल आहे. म्हणजे यावेळेचं बिग बॉसचं घर पूर्णच भारी बनवलंय, इतकं भारी आणि इतकी छान आणि डिटेलिंग आहे ना, म्हणजे वाव, भारीच आहे. इथे जर तुम्ही बघितलं तर मागे माझ्या इथे सुद्धा प्राणी आहेत. मी मगाशी तुम्हाला म्हटलं की बिबट्या आपण बघितला मगाशी, इथे जिराफ सुद्धा दिसतोय आपल्याला. इथे पूर्ण बघा तुम्ही, इतकं बारीक नक्षीकाम करण्यात आलंय ना, वाव. इथे सुद्धा एक मिरर आहे. येस, आणि इथे जर तुम्ही पाहिलत ना ही जागा वॉशरूमची आहे, पण तुम्ही व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत बघा, तीही जागा मी लवकरच तुम्हाला दाखवणार आहे. सो इथे बघा, हा ना बिग बॉसचा नाहीच म्हणता येणार, हा एक मुखवटा आहे. तुम्ही बघू शकता इतका भारी डिझाईन केलाय तो. आणि त्याच्यामध्ये जर इंटरेस्टिंग गोष्ट बघायला लागली तर त्याच्यामध्ये सुद्धा एक दरवाजाची किल्ली असते ना, तसं छान डिझाईन केलंय. मी जसं तुम्हाला म्हटले की दरवाजा उघडणार नशिबाचा गेम पालटणार, अशीच जी संपूर्ण थीम आपल्याला बिग बॉसच्या घरात पाहायला मिळणार आहे. हे आहे बिग बॉसचं किचन. इथे अन्न सुद्धा शिजतं आणि स्पर्धकांची भांडणं सुद्धा शिजतात. तसेच इथे अन्न सुद्धा गरम होतं आणि स्पर्धकांची डोकी सुद्धा इथे गरम होतात. इथे सुद्धा तितकीच भांडणं आपल्याला पाहायला मिळतात. इथे गमती जमती सुद्धा घडतात. येस, खूप भारी किचन एरिया सुद्धा. इथे बघा, ह्याचे डिझाईन सुद्धा प्रचंड कमाल करण्यात आलंय. त्याच्यानंतर आपण तिथे सुद्धा बघूयात. या, इथे ओव्हन आहे. इथे खूप छान आर्टिफिशियल जे फ्लॉवर्स असतात ते सुद्धा इथे डेकोर करण्यात आलेत. परत इथे मसाल्यांचे छान डब्बे, स्नॅक्स, बिस्किट, वाव, सगळंच भारी आहे. वाव, इथे बेसिन आहे. येस, इथे मिरर असण्याचं कारण हेच आहे की याच्या आत सुद्धा कॅमेरे असतात. वाव, भारी. इथे बेसिन आहे. इथे सुद्धा तितक्याच गप्पा रंगतात, भांडणं सुद्धा तितकीच होतात की जेवण कोण बनवणार, भांडी कोण घासणार, या गोष्टीवरून. ह्याची जर तुम्ही पूर्ण थीम बघितली ती सुद्धा मस्त आहे. इथे किचन एरियाच्या इथे तुम्ही वरती बघितलं ना, इथे झाडांचा आकार दिलाय, त्याला फ्रूट सुद्धा दाखवलंय. हे सगळं आर्टिफिशियल आहे. परत त्याच्या खाली सुंदर असे बल्ब सुद्धा लावलेत लाईटचे. त्यामुळे एकंदरीत हा जो किचन एरिया आहे ना तो प्रचंड अट्रॅक्टिव्ह दिसतोय. येस, आणखी तुम्हाला मला एक जागा दाखवायची आहे. ती फार इंटरेस्टिंग आहे खरं तर. मी तुम्हाला दाखवते. ही आहे ती जागा. तुम्हाला माहिती आहे काय आहे? तुम्हाला असं वाटेल की असंच डिझाईन केलंय, पण नाही. मी दाखवते तुम्हाला. हा आहे फ्रीज. असा फ्रीज मी तरी कधीच पाहिला नव्हता. येस, हा बिग बॉसने छान डिझाईन केलेला फ्रीज आहे. सोबत इथे जर तुम्ही बघितलं ना दरवाजांचं छान डेकोर करण्यात आलंय 3D फ्रेम मध्ये. मी जसं मगासपासून म्हणतेच आहे की दारं उघडणार नशिबाचा गेम पालटणार, तशीच काहीशी थीम आहे इथे. खूप भारी करण्यात आलं आहे. येस, सो आपण आता वॉशरूम बघूया. आपण गार्डन एरिया बघितलाय, आपण लिव्हिंग एरिया बघितलाय, किचन सुद्धा बघितलंय, पण आता तितकंच इंटरेस्टिंग असतं ते बिग बॉसच्या घरातलं वॉशरूम. येस, चला. सो हे आहे बिग बॉसच्या घरातलं वॉशरूम. वाव, ही बिग बॉसच्या घरातलं वॉशरूम आहे ना बिग बॉसच्या घरापेक्षा जास्त इंटरेस्टिंग असतं. येस, कारण ना दरवर्षी काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न असतो. येस, इथे जर बघितलं ना तुम्ही, इथे 2 मिरर आहेत. त्याच्या गोल राऊंडला छान असं गोल्डन असं कवच म्हणता येईल. तसंच परत इथे सुद्धा आणखी एक किल्ली दिसते, त्याच्या आतमध्ये डोळा आहे. म्हणजे बिग बॉसची नजर ही 24 तास तुमच्यावर असणार आहे. त्यामुळे स्पर्धकांनी फार अलर्ट राहणं तितकंच गरजेचं आहे. आणि हा आहे सोफा. येस, आता वॉशरूमच्या या सोफ्यावर गप्पा रंगतात. इथे रडगाणी सुद्धा होतात, रडणं, हसणं, परत इथे भांडणं सुद्धा तितकीच स्पर्धकांमध्ये पाहायला मिळतात. येस,
वाव, कसलं भारी आहे. इथे सुद्धा खाली जर तुम्ही बघितलं ना, ते सुद्धा मस्त बनवलंय. इथे बघू शकताय तुम्ही, पूर्ण संपूर्ण इथे किल्लीच मला जास्त दिसतंय. इथे सुद्धा वॉशरूमच आहेत. सो सध्या ते लॉक आहेत, ते जेव्हा ऑन इयर जाईल तेव्हा आपल्याला पाहायला मिळेलच. येस, सगळीकडे दरवाजेच आहेत, त्यामुळे इंटरेस्टिंग असणार आहे यावेळेसचं बिग बॉस. येस, सो आपल्याला आणखीन बऱ्याच गोष्टी घरात बघायच्यात. बेडरूम मी तुम्हाला आता दाखवणार आहे. येस, सो लेट्स गो. बिग बॉसच्या लिव्हिंग एरियामध्ये आणखी एक यावेळेस खूप भन्नाट रूम बनवली आहे. येस, आपण बघूया. वाव, आता इथे हा आपण दरवाजा बघितला, तो बंद होतोय. येस, म्हणजे इथे सुद्धा बऱ्याच गोष्टी स्पर्धकांमध्ये शिजणार आहेत, म्हणजे इतके भांडणं सुद्धा होणार आहेत आणि जास्तीत जास्त ते इथे गॉसिप रंगण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा सोफा सुद्धा तितकाच कमाल आहे. वाव, इथे कुशन आहेत, एक व्हाईट आणि एक नेव्ही ब्ल्यूची थीम म्हणता येईल तसंच हे डेकोर करण्यात आलंय. येस, बिग बॉस मध्ये ना यावेळेस एक नवीन जागा आहे, मी तुम्हाला दाखवते ती. हे बघा, ही रूम आहे यावेळेस बिग बॉसची आणि ही फार छोटी रूम आहे खरं तर. आणि इथे एक छान असा सोफा देण्यात आलाय, पण आता एक्झॅक्टली काय असणार आहे, काही गेम प्लॅन असणार आहे किंवा कोण राजा इथे बसणार आहे, सो हे बिग बॉस चालू झाल्यावरच आपल्याला समजणार आहे. एकंदरीत ही थीम जी डेकोर करण्यात आली आहे ती सुद्धा खूपच भारी आहे. जास्तीत जास्त इथे फ्लॉवरचं डेकोरेशन करण्यात आलंय, खूप भारी दिसतंय हे त्यामुळे. आणि इथे बघून असं वाटतं की इथे कॅमेरा नाहीये, पण इथे सुद्धा एक हिडन कॅमेरा आहे. येस, मी तुम्हाला मगाशी दाखवलं तसं तिथे समोर जे स्पर्धक बसतात त्यांना इथे भाऊ पाहायला मिळतात इथे, आणि इथून भाऊ त्या स्पर्धकांची शाळा घेतात. सो आणखी एक म्हणजे तिथे सुद्धा तितकीच भांडणं रंगतात आणि इथून भाऊ त्यांची शाळा घेतात. पण जेव्हा एखादा स्पर्धक किंवा जे खूप दिवस या घरामध्ये असतात तेव्हा त्यांच्या घरच्यांशी जेव्हा त्यांना बोलायचं असतं तेव्हा याच टीव्हीवर त्यांचा व्हिडिओ कॉल येतो. तुम्ही जर एकंदरीत पाहिलं ना, हा पूर्ण एरिया थेट सोफ्याच्या समोर हा एक टीव्ही असतो, तिथे आपल्याला हे पाहायला मिळतं. येस, ह्याच्या आजूबाजूचा जो पूर्ण डेकोर करण्यात आलाय तो सुद्धा खूपच भारी आहे. येस, इथे सुद्धा एक मोठा कॅमेरा आहे ज्याची थेट नजर संपूर्ण स्पर्धकांवर राहणार आहे. लिव्हिंग एरियामध्ये ही सुद्धा खूप सुंदर जागा आहे जी डेकोर करण्यात आली आहे. इथे कॅमेरे आहेत. परत इथे जर तुम्ही छान बघितलं ना, इथे सेम मी मगाशी म्हटलं तसं दरवाजाची थीम आहे इथे, आणि इथे फ्लॉवर्स वगैरेचं सुद्धा छान डेकोरेशन करण्यात आलंय. इथे सुद्धा छान चिमणी आपल्याला दिसते. मी तुम्हाला मगाशीच म्हटलं तसं या बिग बॉसच्या घरामध्ये जास्तीत जास्त प्राणी आणि थोडीफार जंगल थीम आपल्याला पाहायला मिळते. आणखी एक म्हणजे आता हे जर तुम्ही बघितलं, हा चावीचा आकार दिसतोय आणि ही आहे कन्फेशन रूम. सध्या ही बंद आहे, जी बिग बॉस चालू झाल्यावर तुम्हाला पाहायला मिळेलच. पण कन्फेशन रूम मध्ये म्हणजे एखाद्या स्पर्धकाला जेव्हा आत बोलवतात बिग बॉस तेव्हा धाकधूक होते त्या स्पर्धकामध्ये. प्लस इथे गेम सुद्धा तितकेच होतात. परत इथे आतमध्ये गेल्यानंतर एखाद्या स्पर्धकाला व्यक्त व्हायचं असेल ते सुद्धा तो इथे जाऊनच व्यक्त होतो. एकंदरीत या कन्फेशन रूम मध्ये अनेक बिग बॉसच्या घरातले टास्क सुद्धा रंगतात आणि नॉमिनेशन प्रक्रिया सुद्धा इथून घडते. येस, त्यामुळे ही जागा खूपच महत्वाची असंच म्हणू शकतो आपण. सध्या ही जागा म्हणजे बंद आहे, हे जे बिग बॉस जेव्हा चालू होईल तेव्हा पाहायला मिळेल. येस, सो आपण गार्डन एरिया बघितलाय, लिव्हिंग रूम बघितली आहे, किचन बघितलंय, कन्फेशन रूम बघितली आहे, पण आता येतो जो म्हणजे बिग बॉसच्या घरातला बेडरूम एरिया. येस, खूप भारी आहे. सुरुवातच बेडरूम मध्ये जेव्हा आपण एंट्री करतो तेव्हा इथे सोफा आहे. आता या सोफ्यावर सुद्धा भारी डिझाईन आहे. या गादीची डिझाईन बघा, संपूर्ण डाळिंबांचं डेकोरेशन आहे इथे. इथे छान पिलो सुद्धा आहे. इथे सुद्धा एक मिरर आहे. परत मी म्हटलं तसं बिग बॉसची नजर इथे डोळा आहे एक, त्याची नजर तर प्रत्येक स्पर्धकांवर 24 तास असते. सो
आता यावेळेस बिग बॉसच्या घरामध्ये ना नेहमी आपल्याला ना मुलींसाठी सोफ्याचा कलर वेगळा आणि मुलांसाठी असा पाहायला मिळाला होता, पण यावेळेस बघितलं ना आपण तर एक अल्टरनेट कलर जे असतात ना ते पाहायला मिळतात. येस, सोफा सुद्धा खूपच भारी आहे हा. येस, आपण बघू शकता इथे. आता हा बेडरूम एरिया आहे. इथे आपण बेड बघितले, पण इथे आणखी एक यावेळेस ना एक महत्वाची गोष्ट आहे, त्या म्हणजे बिग बॉसच्या घरामध्ये सिंगल बेड तर असतोच आणि त्या सिंगल बेडसाठी ना स्पर्धकांमध्ये भांडणं सुद्धा होतात, कारण काही लोकांना ना बेड शेअर करायला आवडत नाही. पण यावेळेस ना सिंगल बेड 4 आहेत ते आणि फार वेगळ्या पद्धतीने डिझाईन केलेत. सो इथे आपण बघू शकता. वाव, इथे जर वरती बेडवर जाण्यासाठी अशी शिडी आहे. येस, वाव, भारी. आता हा जो सिंगल बेड आहे त्यासाठी भांडणं तर होणार हे निश्चित आहे. त्यामुळे बिग बॉसचा जो गेम पहिल्याच दिवशी फार इंटरेस्टिंग होणार आहे, जेव्हा सगळे स्पर्धक घरात येणार आहेत. येस, आता हे सिंगल बेड नक्की कुणाला मिळणार, याच्यामध्ये कुणाची भांडणं लागणार हे आपल्याला पाहायला मिळेलच, तेही 11 जानेवारीपासून. येस, बिग बॉसच्या बेडरूमची थीम जर बघितली ना ती सुद्धा खूप भारी बनवली आहे, मला तर प्रचंड आवडली आहे. येस, इथे जर आपण बघितले ते हात दाखवलाय त्याच्यामध्ये बॉसचं छान चित्र दिसतंय आपल्याला. वाव, भारी आहे. इथे सुद्धा एक सिंगल बेड आहे. येस, म्हणजे 5 सिंगल बेड आहेत. आता त्याच्यामध्ये कोण कसं कुठे असणार आहे ते आपल्याला पाहायला मिळेलच. येस, वाव, खूप भारी. आणि इथे जर बघितलं ना हा मधला सोफा सुद्धा फार तितकाच खूपच छान अट्रॅक्टिव्ह वाटतोय. त्याच्यावरती जर तुम्ही ते झुंबर सारखं जे बनवलेलं आहे त्याच्यामध्ये कीज आहेत खूप, आणि बल्बचं जे डेकोरेशन आहे ते सुद्धा खूप भारी केलंय. येस, तुम्ही इथे बघू शकता कसलं जबरदस्त बनवलंय. इथे प्रत्येक ठिकाणी एक डोळ आहे ज्याची नजर सगळ्या स्पर्धकांवर आहे. मी जसं म्हटलं तुम्हाला ॲनिमल थीम आहे, तो इथे आपल्याला मांजर आहे, ससा आहे, म्हणजे वेगळे पक्षी प्राणी आपल्याला इथे दिसत आहेत. येस, खूप भारी. प्रत्येक बेडवर जी डिझाईन करण्यात आली ती सुद्धा प्रचंड कमाल आहे. ही आहे कॅप्टन्सीची रूम. सो जेव्हा एखादा बिग बॉसच्या घरातला स्पर्धक कॅप्टन होतो तेव्हा त्याला ही रूम मिळते. आता ही रूम मिळवण्यासाठी तितकीच स्पर्धकांमध्ये धडपड सुरू असते. आपण पाहूयात आतमध्ये कॅप्टन रूम कशी येते. वाव, ही आहे बिग बॉसच्या घरातली कॅप्टन रूम. यावेळेस अशी डार्क पिंकची थीम करण्यात आली आहे आणि खूप भारी आहे. वाव, ह्याच्या मागचा जो मिरर आणि त्याच्या साईडची जी डिझाईन आहे ती सुद्धा खूप जबरदस्त केली आहे. इथे सुद्धा खूप छान पक्ष्यांचे जे फेदर असतात त्याचं डिझाईन आहे. इथे सुद्धा खूप मिरर आहेत. इथे सोफा आहे. इथे सुद्धा एखादा स्पर्धक कॅप्टन बनतो तेव्हा त्याचा जो ग्रुप तयार होतो तो सुद्धा इथे बसून तितकेच गॉसिप करत असतो. त्यामुळे इथलं बाहेर काहीच ऐकू जात नाही, त्यामुळे इथे प्रचंड गॉसिप रंगतात. खूप भारी आहे. इथे तुम्ही प्रत्येक गोष्ट आणि बिग बॉसच्या घरातल्या प्रत्येक गोष्टीची डिटेलिंग बघितली ना तर खूप जबरदस्त करण्यात आली आहे. यावेळेस घर खूप जास्त भारी आहे. कॅप्टन रूम मधलं ना हे वॉशरूमचा डोर आहे. इथे बिग बॉसला जेवढे दरवाजे आहेत ना त्या प्रत्येक दरवाजाची जी डिझाईन आहे ती इतकी 3D स्वरूपात करण्यात आली ना, त्यामुळे ते बघायला खूप जास्त अट्रॅक्टिव्ह वाटते. हा कॅप्टन्सीचा दरवाजा, याच्यावरची सुद्धा तुम्ही छान डिझाईन बघितली ती सुद्धा खूप भारी करण्यात आली आहे. आणखी एक दरवाजा आहे जो बेडरूम एरिया आहे. इथे प्रत्येक ठिकाणी छोटे छोटे दरवाजे आहेत. इथे एक दरवाजा आहे, इथे सुद्धा आहे. आता ह्याच्यामध्ये नेमकं काय असणार आहे काय ते सगळं गुलदस्त्यातच आहे. आणखी एक दरवाजा आहे जो इथे आहे. येस, इथे सुद्धा दरवाजा आहे एक. हा सध्या तरी खुलत नाहीये, पण इथे सुद्धा काय असणार आहे तितकंच इंटरेस्टिंग करणार आहे हे पाहणं. येस, बेडरूम एरिया तर मला सुद्धा प्रचंड आवडलाय. येस, आणखी कोणत्या गोष्टी राहिल्यात ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे, पाहूयात. येस, हा लिव्हिंग एरिया आहे आणि या लिव्हिंग एरियामध्ये किचनच्या थेट बाजूला छान सोफा आहे आणि त्या सोफ्याच्या मागे जर बघितलं ना तर डायनिंग टेबल आहे. आणि त्या डायनिंग टेबल बद्दल मला तुम्हाला खास सांगायचं आहे की त्याचे जे चेअर आहेत ना त्या फार इंटरेस्टिंग आहेत. इथे बघू शकता तुम्ही, इथे संपूर्ण किल्ल्या, इथे सुद्धा किल्ल्या.
दरवाजा आणि किल्ली हा बिग बॉसच्या घरातला किचनच्या थेट समोरचा आहे. तो डायनिंग टेबलचा एरिया आहे आणि हा सुद्धा तितकाच जबरदस्त करण्यात आलाय, कारण ह्याच्यावर ज्या डेकोर करण्यात आलेल्या वस्तू ठेवल्यात त्या सुद्धा तितक्याच प्रचंड भारी आहेत. इथे जर तुम्ही नीट बघितलं तर इथे भोपळ्याच्या आकाराचं छान असा बाउल सारखा आहे. परत इथे छान असे 3 ग्लास आहेत, त्याच्यावर गोल्डन कलरचं असं मस्त डेकोरेशन आहे. परत इथे फ्रुट्स आहेत, त्याला फ्रुट्सला कलर गोल्डन आहे त्यामुळे ते तितकेच प्रचंड अट्रॅक्टिव्ह दिसतात. आणखी म्हणजे ह्याच्यामध्ये ना एक किल्ली आहे. दारं उघडणार नशिबाचा गेम पालटणार ही जी थीम आहे त्याला उद्देशून ही दरवाजाची की आहे इथे, आणि ती खूप जास्त भली मोठी आणि खूप दिसायला सुद्धा तितकीच भारी आहे. परत ह्याच्यावरची जी प्रिंट आहे तिथे सुद्धा किल्लीच आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे ग्रीन असं छान थीम असलेलं हे डायनिंग एरिया आहे. त्यामुळे वाव, इथे बसून सुद्धा स्पर्धक जेवण करत करत हसत मज्जा करत इथे भांडणं सुद्धा तितकीच रंगतात. येस, सो बिग बॉसच्या घरामध्ये जो गार्डन एरिया आहे ना तिथे वरती बाल्कनी सुद्धा आहे. सो हा थेट गार्डन एरिया आपल्याला पाहायला मिळतोय. किती छान डेकोर केलं तुम्हीच बघा. म्हणजे तिथली वरती जी दरवाजांची प्रिंट म्हणा किंवा ते बिग बॉसचा डोळाच म्हणता येईल, तो डोळा ते इतकं 3D पेंटिंग वाटतंय. सो मी आता तुम्हाला बाल्कनी दाखवते. यावेळेसची जी बाल्कनी आहे ती कशी असणार आहे ती आपण बघूयात. येस, पूर्ण ग्रीन थीमची आहे. वाव, इथे थेट म्हणजे नजर डायरेक्ट इथे जातीये. तुम्ही बघू शकता इथे मोठं बिग बॉस लिहिलंय, तेही ग्रीन थीम मध्ये, आणि ते बघायला डोळ्यांना इतकं अट्रॅक्टिव्ह वाटतंय. परत त्याच्या इथे जे सोफे आहेत ते सुद्धा खूप भारी आहेत. इथे सुद्धा इथून जर आपण थेट बघितलं, येस, इथे बिग बॉसच्या घरामध्ये जे गेम्स असतात त्याचे टास्क ते इथे रंगतात. काही स्पर्धकांना इथे वरती वेटिंगसाठी थांबवण्यात येतं जेव्हा खाली गार्डन एरियामध्ये एखादा टास्क सुरू असतो. येस, हीच आहे ती बिग बॉसच्या घरातली बाल्कनी. इथून सुद्धा भांडणं होतात, जी बाचाबाची होते ती इथून सुद्धा होतात, जी थेट खालच्यांवर वार करतात. येस, इथे बघू शकतो आपण, हा संपूर्ण बाल्कनीचा एरिया आहे. इथे आपल्याला, मी तुम्हाला मगासपासून दाखवते जसं अॅनिमल थीम सारखं आहे तसं इथे आपल्याला घोड्याचं प्रिंट असलेलं पाहायला मिळते. सोबत इथे मिरर आहे छान डिझाईन असलेला, तो सुद्धा भारी आहे. आणि इथे आर्टिफिशियल इथे पानं आहेत, त्याचं एक छान डेकोर करण्यात आलंय. जो बाल्कनी एरिया आहे जो बिग बॉसच्या घरातला, तिथे हा छान सोफा आहे आणि त्या सोफ्याच्या थेट वरती आहे जो आणखी एक कॅमेरा बिग बॉसच्या घरातला. येस, इथे तर खरं तर सगळीकडेच कॅमेरे आहेत, पण काय काय कॅमेऱ्याचे प्रचंड हायलाइट होत आहेत, त्यातलाच हा एक कॅमेरा जिथून संपूर्ण गार्डन एरिया दिसतो. परत इथे या सोफ्यावर बसून इथे सुद्धा तितकेच गॉसिप्स आणि भांडणं होतातच. येस, म्हणजे बिग बॉसच्या घरातला प्रत्येक कानाकोपरा असू द्या, एक कोपरा असा असतो जिथे दुःख शेअर करता येतं एका स्पर्धकासोबत, किंवा एक एरिया असा होतो जिथे प्रचंड भांडणं सुद्धा होतात. त्यातलाच एक बाल्कनी एरिया जिथे भांडणं सुद्धा तितकीच रंगतात आणि गप्पा गोष्टी सुद्धा तितक्याच रंगतात. या बाल्कनीच्या व्ह्यू मधून गार्डन एरिया प्रचंड भारी दिसतो. सो मी तुम्हाला थेट दाखवते तो बघा. वाव, बॉसच्या गार्डन एरियामध्ये ना यावेळेस प्रत्येक कोपऱ्यामध्ये ना एक सोफा आणि चेअर या दोन्ही लावण्यात आल्या आहेत. आणि त्या सोफा चेअरची जी डिझाईन आहे ती सुद्धा खूपच भारी आहे. इथे गोल्डन शेड असलेला किंवा गोल्डन एक छान डिझाईन केलेला सोफा आणि कुशन सुद्धा आहेत. परत इथे छान टेबल आहे, त्याच्यावर फ्लॉवर चे असे छान फुलदाणी म्हणता येईल ते प्रत्येक टेबलवर आहे, त्यामुळे ते तितकंच अट्रॅक्टिव्ह दिसतंय. सोबतच इथे सुद्धा या गार्डन एरियामध्ये टास्क रंगतो. त्या टास्क रंगल्यावर इथे जर तुम्ही एक छान हे बघितलीत, सोफा आहे ते छोटा, तो सुद्धा खूप भारी आहे. इतर सोफ्यांपेक्षा तो जास्त अट्रॅक्टिव्ह होतोय कारण त्याची कलर शेड जी आहे ती खूप डार्क दिसतीये. येस, सो आजूबाजूला आर्टिफिशियल जे फ्लॉवर्स आहेत ते सुद्धा खूप जास्त भारी दिसत आहेत. एक गार्डन एरियामध्येच एक जागा आहे जी एंट्री गेट पासून अशी जर तुम्ही क्रॉस होऊन बघितलीत, हा बघा, हा जो गार्डन एरिया आहे तिथून जर तुम्ही बघितलं ना, इथे एक छान जागा आहे. म्हणजे यावेळेस बिग बॉसच्या घरामध्ये जेल नाहीये, तर ही एक सुंदर अशी जागा आहे, ही आपल्याला पाहायला मिळते इथे.
इथे थेट जिमच्या समोरच आहे ही, आणि हा सोफा सुद्धा तितकाच भारी आहे. सोबत जर इथे जे डेकोरेशन केलंय ना, हे खूप जास्त भारी केलंय. हे बघा, इथे पूर्ण एक जंगल थीम सारखं आहे. इथे झाडं आहेत, त्याचं डेकोर, परत इथे वरती आहे बल्ब डिझाईन. म्हणजे एकंदरीत संपूर्ण एक जंगलात किंवा एखाद्या झाडाच्या खाली बसल्यावर कसं जास्त फील होतं तसंच काहीसं आहे. हा संपूर्ण एरिया इथे तुम्ही बघू शकता. इथलं जे आर्टिफिशियल डेकोर आहे ते पण खूप भारी करण्यात आलंय. येस, या बिग बॉसच्या गार्डन एरियामध्ये सुद्धा ही जी रूम आहे जी मी तुम्हाला दाखवली, तिथे सुद्धा एक हिडन दरवाजा आहे. सो इथे जे दरवाजे आहेत त्याच्यात काय काय गुपित आहेत ते खरंच नाही सांगता येणार आहे. सो ते ऑन एअर गेल्यानंतरच आपल्याला पाहायला मिळणार आहे. प्रत्येक ठिकाणी ते एक हिडन दरवाजा आहे. बिग बॉसनी सुद्धा म्हटलंय की 800 खिडक्या आणि 900 दार. सो काय ट्विस्ट अँड टर्न्स असणार आहे ते बिग बॉस चालू झाल्यावरच आपल्याला पाहायला मिळेल. सो संपूर्ण बिग बॉसचं घर आपण बघितलंय. सो तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल ना, तर तुम्हाला हे बिग बॉसचं घर कसं वाटलंय ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि तुम्हाला या बिग बॉसच्या घरातला कोणता एरिया जास्त आवडलाय तो सुद्धा कमेंट करून कळवा. येस, आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि शेअर करा. आणि असेच बिग बॉसचे अपडेट जर तुम्हाला पाहायचे असतील तर मराठी मनोरंजन विश्व या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा.